महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। पुलिस पर सोशल मीडिया पर कड़ी नजर रखा है और पुलिस अधीक्षक श्रवण दत्त ने चेतावनी दी है कि अगर कोई आपत्तिजनक पोस्ट फैलाता है तो उसके खिलाफ सख्त कार्यवाही की जाएगी। मागचे 4 दिवसांमध्ये नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत व उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण आज पावे तो 4 गुन्हे दाखल झालेले आहे, ज्यामध्ये काही लोकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्याच्यामुळे 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची पोस्ट केल्यामुळे त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी वगळून बाकी सर्व प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेला होता आणि सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती। याच्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 196 व 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। आपले मार्फतीने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कोणी अशा प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये, ज्याच्यामुळे 2 समुदायामध्ये तेढ निर्माण होईल। जे कोणी अशा प्रकारची पोस्ट करणार त्यांच्यावर तात्काळ सक्त आणि स्ट्रिक्ट लीगल ॲक्शन घेण्यात येईल आणि त्यांची अटक सुद्धा करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। सर्व पेरेंट्स आणि गार्डियन्स यांना माझी विनंती आहे, आपले जे पाल्य आहे त्यांना आपले जे चिल्ड्रन आहे ते सोशल मीडियावर कशा प्रकारचे कंटेंट फॉलो करताय आणि कशा पद्धतीची पोस्ट करताय यावर लक्ष ठेवणे आणि त्यांना समज देणे की कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपार्ह पोस्ट करू नये। सर्व नागरिकांना आवाहन आहे, कुठल्याही प्रकारची अशी आक्षेपार्ह पोस्ट आपल्याला आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूम व डायल 112 वर रिपोर्ट करा, जेणेकरून त्याच्यामध्ये पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर सर्व व्हॉट्सॲप ग्रुप व इतर प्रकारचे जे ॲडमिन्स आहेत त्यांना सुद्धा सूचना आहे, आपले ग्रुपमध्ये कोणीही अशा आक्षेपार्ह पोस्ट जर स्प्रेड करत असेल तर त्याच्यामध्ये आपली सुद्धा जबाबदारी आहे आणि जर अशी पोस्ट बाहेर पडली आणि आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर त्या पोस्टचे मुळे त्या व्हॉट्सॲप ॲडमिनवर सुद्धा ते कायदेशीर कारवाईसाठी पात्र राहील, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। 4 दिन पहले सोशल मीडिया पर आपत्तिजनक पोस्ट फैलाने के आरोप में एक नाबालिग के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया था। इस घटना के विरोध में नंदुरबार शहर पुलिस थाने पर बड़ी संख्या में भीड़ एकत्रित हो गई थी। 2 समुदायों के बीच दरार पैदा करने वाली सामग्री का प्रसार करने से कानून और व्यवस्था संबंधी समस्याएं पैदा होने की संभावना रहती है। इस बीच पिछले 4 दिनों में ही नंदुरबार शहर और उपनगरीय पुलिस में 4 मामले दर्ज किए गए हैं। पुलिस ने तत्काल कार्यवाही करते हुए संदिग्धों को गिरफ्तार कर लिया है। उनके खिलाफ धारा 199 और 353 के तहत मामला दर्ज कर लिया गया है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए प्रवीण बोरसे, साक्री, नंदुरबार। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।